जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. बघा, मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती नेमका सिलेबस काय आहे, क्वेश्चन कसे विचारले जातात, कोणत्या कोणत्या विषयावर क्वेश्चन विचारलात, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे बघा. पण यावर आतापर्यंत जे क्लासेसवाल्यांनी सांगितले ते साफ खोटं टाकले सांगितले बघा. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे काय नाही हे न बघता सगळेजण सांगतायत नेमका पेपर कसा असेल काय नसेल. बघा, आता नॉर्मल जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे बघा, तर त्यात आपल्याला काय दिलेलं आहे, तर लेखी परीक्षा आपलं बघा 3 स्टेपमध्ये सगळं होणार आहे. शिपाईचं लेखी परीक्षा असणार आहे पहिले 30 गुणांची, शारीरिक क्षमता विशेष अर्थ असणारे 10 गुणांची बघा, तोंडी किंवा मुलाखत ज्याला म्हणतो आपण हे 10 गुणांचं असणार आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा मुलांचा पहिला टप्पा हा नेमके 30 गुण. तर हे 30 गुण कसे असणार बघा, याला 30 प्रश्न विचारलेत बघा. तर नेमकं यावर काय विचारलं जाणार, तर तुम्हाला जर कोणी सांगत झालं 5 मार्काला मराठी विचारलं ते 5 मार्काला इंग्लिश विचारले ते, तर सरळ सरळ तो व्हिडिओ तिथे स्किप करायचा बघा. कारण जर आपण जर बघितलं, आता मी कशा भरोशावर सांगतोय कोणते क्वेश्चन येणार आहे, तर कार बघितलेले मागचे पेपर आणि मागचे पेपर जर बघितले आपण तर त्यावर इंग्लिशला म्हणजे एकही क्वेश्चन नाही बघा, इंग्लिशला एकही क्वेश्चन नाही. मराठीला आला तर हार्डली 2 ते 3 क्वेश्चन किंवा एखादाही क्वेश्चन समजा, आणि आला तर नाही येऊ शकत समजा, असं आहे पेपरचं मागचं गणित बघितलं. आणि मॅथ आणि रिजनिंग बघितलं आपण, मॅथला सेम बघा एखादा ते 2 क्वेश्चन विचारला तो. आता आपण जर या परीक्षेचं बघितलं तर याची पात्रता काय दिलेली बघा आपल्याला, 7वी पास. काय दिलं आहे, 7वी पासवर आपल्याला फॉर्म भरला आहे बघा आपण. मग याला इंग्लिश विचारतील का, नाही. हे कशाच्या भरोशावर, तर मागचे क्वेश्चन पेपर. पण आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे का, तर दिलेलं आहे. इंग्लिश दिलेलं आहे, मराठी दिलेलं आहे, सामान्य ज्ञान दिले आहे आणि मॅथ रिजनिंग दिलेलं आहे. पण येतील का क्वेश्चन याच्यावर, तर मी सांगतो नाहीच येणार. का, तर आतापर्यंत मागचे क्वेश्चन पेपर बघितलेले बघा त्यावर क्वेश्चन आलेला नाही. आणि हे जर बघितलं आपण तर मग याच्यातले जवळपास 27 ते 28 क्वेश्चन तुम्ही आत्ताच सांगतो बघा, 27 ते 28 क्वेश्चन आहे त्याला आपण GS किंवा GK म्हणू शकतो बघा, यावरच असणार. तर 100% ते क्वेश्चन यावरच ना बघा, कशावर, तर GK आणि GSवर. तर यात तुम्हाला कोणते सब्जेक्ट करायचे बघा, तर यात तुम्हाला महत्त्वाचा करायचा आहे बघा पहिला सब्जेक्ट म्हणजे तो विज्ञान बघा. विज्ञान मागचे 1-2 पेपर जर बघितले तर विज्ञानावर जवळपास बघा 7 ते 8 प्रश्न विचारले, कशावर, विज्ञानावरती. दुसरा विषय महत्त्वाचा तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे इतिहास बघा. कोणता, तर इतिहास. यावर बी जवळपास 4 ते 5 क्वेश्चन विचारलेले आहेत. तिसरा विषय करायचा आहे तुम्हाला तो म्हणजे भूगोल. चौथा विषय करायचा आहे तुम्हाला तो म्हणजे राज्यघटना बघा. आणि 5वा एक विषय करायचा आहे तुम्हाला तो म्हणजे आपण ज्याला करंट अफेअर किंवा चालू घडामोडी म्हणतो बघा. तुम्हाला आधी हे करायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं. आणि यात बी काय करायचं आहे, तुम्ही शक्यतो जर इथं वाचणं झाले बघा तर इथं शक्यतोवर पाठ्यपुस्तकं म्हणजे स्टेट बोर्ड वाचायचा प्रयत्न करा. शक्यतोवर विज्ञानाचे असतील, विज्ञानाचे बघितलं आपण तर पोषण आरोग्य वगैरे या चॅप्टरवर जास्तीत जास्त क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे इथं शक्यतोवर तुम्हाला वाचायचे असतील तर स्टेट बोर्ड वाचा बघा. ती बी 10वीपर्यंत वाचायचे, हार्डली 10वीपर्यंत. याच्यासमोर कोणतेही स्टेट बोर्ड वाचायचं नाही बघा. इथपर्यंत क्वेश्चन जर बघितले आणि मागचे पेपर जर बघितले आपण तर GSवरच क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारले आहेत. तुम्हाला जर राहिलं तर मी 2018चा पेपर माझ्याकडे आहे, मी तुम्हाला त्यावर सांगू शकतो वाचून नेमके कोणते क्वेश्चन वगैरे आले आहेत. तर थांबा 1 मिनटं मी पेपर दाखवतो. ओम घेर एकदा क्वेश्चन. हे बघा, आता माझ्याकडे मी 2018चा पेपर काढलेला आहे बघा. आता यावरचे क्वेश्चन दाखवतो तुम्हाला, सांगा वाचून सांगतो तुम्हाला क्वेश्चन काय बघा. यावर क्वेश्चन कसं विचारले, तर भूदान चळवळ कोणी सुरू केली, आणि त्यावर एक करंटचा क्वेश्चन आहे. भारत ऑस्ट्रेलिया डिसेंबर 2018 पहिला सामनावीर कोण ठरला बघा, हा करंटचा आहे. नंतर मेळघाट अभयारण्य कुठे आहे बघा, राष्ट्रसंत कोणाला म्हटलं ते, गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ कोणते आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती, लोकहितवादी कोणाला म्हणतात, 14 तळे सत्याग्रह कुठे झाला बघा, असे क्वेश्चन आहेत. मध्यरात्री सूर्य कुठे उगवतो, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे, उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली, मराठी भाषा दिन कोणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला, हा तुम्ही मराठीला पकडू शकता बघा. आणि बघा रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठे आहे, हे क्वेश्चन आहे बघा. महाराष्ट्र दिन कधी साजरा केला तो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, म्हणजे हे बघा ह्या टाईपचे क्वेश्चन आहे. महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली बघा. आणि मराठीवर 2 प्रश्न आहेत ते बघा काय विचारले आता. अंत या विरुद्धार्थी शब्दाचा
म्हणजे अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे बघा कोणत्या टाईपचा मराठीवर क्वेश्चन विचारला तर तो कोणत्या टाईपचा विचारला बघा. म्हणजे अंतचा काय असणार आहे मग ऑब्व्हियसली बघा तुम्ही सुरुवात म्हणू शकतो आपण. केसाने गळा कापणे हा एक वाक्यप्रचार. म्हणजे असे 2च क्वेश्चन फक्त मराठीवरचे विचारले होते. नंतर बघा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो. बघा या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता जवळपास. म्हणजे यावर तुम्हाला ना मॅथ रिजनिंगचा क्वेश्चन दिसतोय ना इंग्लिशचा क्वेश्चन दिसतोय. फक्त काय करंट आणि मराठी याचे एक दोन प्रश्न पाहायला भेटले. बाकी काय करायचं तुम्हाला GS करायचं. आणि मागचे 2-3 पेपरमध्ये सगळ्यात जास्त सायन्स विचारलं आहे. त्यामुळे मी सांगतो फोकस कशावर करायचा आहे, सायन्सवर करायचा आहे. क्लासेसवाले त्यांचे बॅच विकण्यासाठी म्हणजे त्यांनी 500-600 रुपयात बॅच चालू केल्यात. आपली कोणतीही बॅच नाही, आपलं कोणतंही ॲप नाही. मी विद्यार्थी, तुम्ही देखील विद्यार्थी. त्यामुळे मी सांगतोय जर ज्यांचं टार्गेट समोर आहे, आता एप्रिलची डेट आलेली आहे आपल्याला, ज्यांना करायचं आहे त्यांनी पहिली गोष्ट हे करा. काय तर करायचं आहे तर GS GKला भर द्या. आणि मेन गोष्ट म्हणजे या 5 विषयाला भर द्या आधी, तेव्हाच तुम्ही रिझल्टमध्ये असणार आहे. आणि आपल्याला जरी समजा पात्रता 15 गुण घ्यायचे आहेत आपल्याला पास होण्यासाठी, पण तुम्हाला 15 गुण घेतल्याच्यानंतर तुम्ही म्हणणार आहे का लिस्टमध्ये येणार आहे तुमचं नाव नाही, तर तुम्हाला कमीत कमी ते 25+ जावं लागणार आहे बघा. 30 मार्कापैकी 25+ जावं लागणार. त्याच्यामुळे विचार करा, इथं MPSC करणारे, कंबाईन करणारे, इतर सर्व सेवा करणारे सगळे पोरं तुमच्या कॉम्पिटिशनला आहे. तुम्ही जर स्पेशल टार्गेट करताय तर तुम्हाला इथं चांगला टफ अभ्यास करावा लागेल बघा. आणि तुम्हाला हे विषय आधी महत्त्वाचे करावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण वाचू शकता. पण हे डोक्यात लावा 7वी 5चं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय लटप विचारला जाणार नाही. तुम्हाला इथं जो भर द्यायचा आहे तो भर द्यायचा आहे आणि चालू घडामोडी करायच्या आहे. जर तुम्हाला कट ऑफमध्ये ठेवणारे मार्क कोणते असतील तर हेच असणार आहे. हे समोरच्या टप्प्यानंतर हे 10 गुण वगैरे मुलाखत वगैरे हे नंतर, पण पहिले तुम्हाला हा टप्पा पार करावा लागणार आहे बघा. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही किती कुठं फॉर्म भरला आहे त्यानुसार बघा. कारण की कॉम्पिटिशन तर सगळीकडेच, नागपूरला जवळपास जास्त टप आहे. म्हणजे नागपूरला फॉर्म वगैरे खूप आलेले, जागा वगैरे कमी होत्या. आणि मुंबईला त्या तुलनेत जागा जास्त असून फॉर्म कमी आले. म्हणजे तुम्ही कुठं फॉर्म टाकले त्यानुसार बघा. कॉम्पिटिशन टफ असणार आहे, एवढंही सोपं जाणार नाही. फक्त क्लासेसवाले सांगतात मराठी इंग्लिश करायचं, त्यांच्या बॅच घ्यायच्या म्हणून करू नका. मागचे पेपर बघा, मागचे पेपर बघितले, फक्त GSला भर द्यायचा आहे. त्यानुसार GSला भर द्या आणि बाकीचं नंतर बघू. आणि जर राहिलंच तर आता जमलंच तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर डेली आपण बघा सुरुवात जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी याच्यापासून सुरुवात करण्याचे डेली एक व्हिडिओ येणारच आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपले हे व्हाईट बोर्डवर लेक्चर होणार आहे, ज्यामुळे जे केलं जाईल ते इथं तुमचं पाठ होणार बघा. बाकी डिजिटल बोर्डवर काय शिकवतात काय नाही शिकवत ते आपण काही सांगू शकत नाही. पण इथं जे केलं जाईल ते 100% तुमच्या परीक्षा येणार. आणि आम्ही सगळे MPSC करणारे मुलं आहेत जे की समजा तुम्हाला इथं शिकवणार आहेत बघा. त्यामुळे तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून आपले लेक्चर चालू होणार आहेत. आवडले तर नक्कीच मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.